भक्तीसुद्धा याच्यामध्ये आपण बघितलं होतं, धर्मार्थ काम मोक्षाही पुरुषार्थाश्चतुर्विधा तेभ्यः श्रेष्ठतरा भक्तिर्मता भागवतोत्तमैः. 4 प्रकारचे पुरुषार्थ आहेत आपल्याला माहिती आहे, धर्म अर्थ काम मोक्ष. पण त्या सर्वांपेक्षा 4 पुरुषार्थांपेक्षा सुद्धा, खरं म्हणजे मानवी जीवनात पुरुषार्थ हे श्रेष्ठ मानतात, पण त्या पुरुषार्थांपेक्षा मानवी जीवनात जरी पुरुषार्थ श्रेष्ठ मानत असले, सर्वश्रेष्ठ म्हणजे पुरुषार्थ. कारण माया मोहामध्ये आपल्याला साहस लागतं, धाडस लागतं, त्याला पुरुषार्थ करावा लागतो. आणि मग पुरुषार्थ हा 4 प्रकारचा केला पाहिजे. पहिल्यांदा धर्माप्रमाणे वागण्याचा पुरुषार्थ. याचा अर्थ काय माहिती का? एकदम टोकाची भावना, एकदम धैर्यवान, म्हणजे कितीही वेळ आली तरी धर्म सोडायचा नाही, कितीही वेळ आली तरी अर्थ मिळवणं, धन मिळवणं सोडायचं नाही, कितीही वेळ आली तरी या जर मायामोहात राहायचं असेल तर काम म्हणजे काय, इच्छा करायची आणि तसं ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजेच तुमचं जीवन चालेल. आणि मोक्ष कितीही वेळ येऊ दे तरीसुद्धा परममोक्षाच्या मागे लागायचं, अगदी टोकाची भूमिका घ्यायची, अतिशय धाडसीपणाने ही कृत्य करणं. म्हणजे जीवनात परमोच्च असं काही ही एखादी वेळ आली आपल्यावर तर ती सुद्धा धाडसाने करणं, ह्याला म्हणतात पुरुषार्थ. पुरुषार्थ म्हणजे काय, साहस धाडस दाखवून पराक्रम करणं म्हणजे पुरुषार्थ. पण तरी पुरुषार्थ हा जरी मायामोहाच्या विश्वामध्ये श्रेष्ठ मानला जात असला तरीसुद्धा या पुरुषार्थापेक्षा सुद्धा काय श्रेष्ठ आहे, तर ती भक्ती श्रेष्ठ आहे असं म्हणणं आहे अनुभवी लोकांचं, ऋषीमुनींचं. तर धर्म या शब्दाचा काय अर्थ आहे आपण हे बघितलेलं आहे, पण एक धावतं बघायला पाहिजे. 8 दिवसांनी एकदा हात लावतो आपण याला. धर्म म्हणजे काय, की धर्म याचा अर्थ इथे फक्त भक्तीच्या रिलेटेड आपण म्हटलेलं आहे. धर्म म्हणजे पुण्य प्राप्त करणे. पण आता आपल्याला माहिती आहे, आपण जाणकार आहोत, पुण्य कशा मार्गाने मिळतं. कोणाचं मन नाही दुखावलं की पुण्य मिळतं, चांगली सत्कर्म केली की पुण्य मिळतं, कुठलाही खोटेपणा नाही केला की पुण्य मिळतं, सन्मार्गाने पैसे कमावले की पुण्य मिळतं, खोटेपणा केला नाही की पुण्य मिळतं. अशी कोणकोणची आहेत ती सगळी शोधायची आणि पुण्य प्राप्त करणं म्हणजेच धर्म आहे, अर्थ. आणि पुण्य म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय आहे, तर पुण्य जगात एकच आहे. आत्मस्वरूप प्राप्त करून घेणं हे पुण्य आहे आणि ते प्राप्त न करणं हे पाप आहे. अर्थ म्हणजे आर्थिक सामाजिक स्थान. हे काय आहे, या विश्वाच्या दृष्टीने आपल्याला सुरक्षित राखण्याचं स्थान आहे ना. आर्थिक शिवाय काहीच होत नाही. पुढे काम म्हणजे काय, माझं जे जीवन आहे, एक सामान्य माणसाचं सांसारिक जीवन कसं असतं, माझं आत्ताचं जीवन, मग हा संसार, मग हा खूप वाढू दे, हा मुबलक प्रमाणात होऊ दे, ऐश्वर्य येऊ दे, मग पुढची पिढी येऊ दे, उत्तम बुद्धिवान असे लोक निर्माण होऊ देत, मग मुलांची मुलं, असं करून प्रत्येकाला इच्छा काय असते, नातवंडांपर्यंत सर्व ज्ञानी आणि ऐश्वर्य संपन्न गुणसंपन्न असे झाले पाहिजेत. हा आहे काम. काम म्हणजे इच्छा, आपला संसार वाढवणं ही इच्छा असणं. आणि मोक्ष म्हणजे काय,
की कुठल्याही विचारामध्ये जेवढे आपण गुरफटू तेवढं आपण आपल्याला मोकळं करून घेता आलं पाहिजे. काही एखाद्या गोष्टीसाठी काही असं बांधून ठेवलं असेल खांबाला, काहीतरी झाड म्हणा, पडत आलेलं वेल म्हणा, काहीतरी बांधून ठेवलं, पण आता काम झालं, आता त्याची पानगळ झाली, ते बांधलेलं सगळं सोडायला पाहिजे. म्हणजे आपला सगळं संसार उभं करण्यासाठी आपण काहीतरी लागे बांधे करून ठेवले, आपण इच्छा केल्यात भरपूर, पण हळूहळू निम्म्यावर गाडी आली, काय केलं पाहिजे, आपण बांधलेलं सोडायला पाहिजे. ते काही नष्ट नसतं होत लगेच बांधलेलं सोडून, झालं ते होऊन गेलं, आता सगळं स्थिरस्थावर झालं, आता आपण कशातही अडकायचं नाही. याला म्हणतात मोक्ष. कशातही अडकायचं नाही म्हणजे काय, ते करायचं सगळं, त्या क्षणाला विसरून जायचं. मी काय केलं हे नको. पुढे पुण्यरूपोत्र वै धर्मः सकामः स्वर्ग प्रापकः क्षयात् पुण्यस्य तस्मान्निच्छन्ति तं बुधाः. स्वतंत्र करू या शब्द. पुण्यरूपः अत्र म्हणजे इथे पुण्य म्हणजे धर्म म्हणजे पुण्य. आपण आधी म्हटलं होतं मागच्या श्लोकामध्ये, धर्म म्हणजे काय, पुण्य. मग पुण्यकर्माच्या रूपात काय आहे, सकाम म्हणजे कामाने सहित. सकाम भावनेतून एखादं पुण्यकर्म केलं तर त्याच्या फलस्वरूपात प्राप्त झालेलं जे आहे त्याचा परिणाम म्हणजे स्वर्गप्राप्ती. ज्ञानी लोक त्याची सुद्धा इच्छा करत नाहीत, कारण तो पुण्य क्षीण झाल्यावर नाश पावतो. याचं सुद्धा मला वाटतं एक्सप्लेनेशन दिलं होतं, पण आपण बघूया की आपण आता त्यांनी सांगितल्यानुसार आपण वागतो आहोत. आणि हे जे आहे काय, धर्म म्हणजे काय, आपण डेफिनेशन केली धर्माची. धर्म म्हणजे काय, तर धर्म म्हणजे पुण्य. आणि ते पुण्य मिळवण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे ते आपण बघितलं. पुण्य करण्यासाठी सत्कर्म केली पाहिजेत की नाही मुख्यतः. तर सत्कर्म म्हणजे शारीरिक पातळीवर, मानसिक पातळीवर आणि बौद्धिक पातळीवर, सगळ्या पातळीवर सत्कर्म केली पाहिजेत. आता ती सत्कर्म जर आपण केली आणि आपण पुण्य मिळवलं, आता पुण्यात्मक कामं केली की त्याचं फळ चांगलंच मिळतं. आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे की जो कर्म करतो त्याच्याकडेच ते फळ येतं. मग त्याचं फळ काय देतो माहिती आहे का, परमेश्वर शेवटी हाताबाहेर गेलं, इतकी तुम्ही पुण्य केली की खूपच मोठं फळ आता तुम्हाला द्यावं लागणार म्हणजे ते येणार. मग आता तुम्हाला किरकोळ फळं कशी द्यायची, म्हणून एक मोठा पुरस्कार दिला जातो. जसं हे म्हणतात ना भारतभूषण, रत्नभूषण वगैरे असतात ना, असे मोठे पुरस्कार. मग तो मोठा पुरस्कार काय असतो माहिती आहे का, तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होते. खूपच पुण्य मिळवलं की स्वर्ग प्राप्ती होते. धर्म पाळायचं म्हणजे पुण्य केलंच पाहिजे. पुण्य केलं की स्वर्ग प्राप्ती होते. तुम्ही असं समजू नका की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. म्हणजे मी नाही जरी मागितलं, मी नुसतीच मनातनं इच्छा केली तर तो मला मोक्ष देईल. मोक्ष अजिबात सहसा मिळत नाही.
मोक्षाची सतत सतत तुमच्या आतून एक एक ज्वाळेतून ठिणगी निघावी ना, अशी तुमची ठिणग्या पाडणारी कामना असावी लागते मोक्षाची आधी, आणि नंतर ती सुद्धा कामना गळून पडावी लागते. त्याचं शास्त्र फार वेगळं आहे. मग तुम्हाला मोक्ष कोणी देणार नाही, पण फार पुण्य केलीत, धर्माने वागलं की झालं, सोपं काम आहे असं समजू नका. तर तुम्हाला पुरस्कार, मोठा भारतभूषण पुरस्कार, पद्मभूषण म्हणून काय दिलं जातं, स्वर्गात पाठवलं जातं. पण त्याच्यात एक खोच आहे. स्वर्गात पाठवलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं. तोंडाला पाणी सुटतं की आपल्याला स्वर्गात पाठवलं. पण नाही आहे ते तसं. स्वर्गात आपण जातो आणि स्वर्गातून आपलं पुण्य संपलं की आता घर सोडा म्हणतात. घर सोडा, 4 तास सुद्धा राहू नका, 1 दिवस नाही, 1 दिवस तर सोडूनच द्या. आणि मग तिथून आपल्याला पुन्हा पृथ्वीवर, म्हणजे उन्नत झालेली जीवनाची गाडी पुन्हा अधोगतीला येते. कारण स्वर्गापेक्षा पृथ्वी काय आहे, खालच्या पातळीवर आहे. आणि मग इथे पुन्हा आपल्याला पाप पुण्य पाप पुण्य पाप पुण्य यांना तोंड द्यावं लागतं, पुन्हा सजग व्हावं लागतं. आणि मग आपल्याला म्हणून धर्मापेक्षा मोक्ष, आणि तुम्ही पुरुषार्थच मोक्षाचा करत राहाल तर तो मात्र फार कठीण आहे. ज्ञानमार्गाने जाणं, तेवढं धाडस ठेवणं, कडकडीतपणाने राहणं आणि पराक्रमाने त्याच्या मागे लागणं, हे सामान्य माणसाला हे जमत नाही. सामान्य संसारी माणसाला सगळं सोडून वेळ लागल्यासारखं करता येत नाही. आपल्याला संसार करता करता करायचं आहे. मग संसार करता करता काय करता येतं, तर भक्ती करता येते. आणि म्हणूनच 4ही पुरुषार्थांपेक्षा अगदी मोक्षसुद्धा कमीच पडला बघा. मोक्ष हा पुरुषार्थसुद्धा कमी पडला. ह्याच्याही पेक्षा ईश्वराला सर्वात जवळच्या मार्गाने आणि अतिशय पटकन तीव्रतेने कशाने त्याला आपलंसं करता येतं, कशाने आपण ईश्वराशी एकरूप होऊ शकतो, तर भक्तिमार्ग. म्हणून भक्तिमार्ग हा या 4 पुरुषार्थांपेक्षा अतिशय श्रेष्ठ आहे. मनःशुद्धि करो धर्मः निष्कामो योग साधकः अर्थकामावुभौ लोके केवलौ भोगदायकौ. मनःशुद्धीकरः धर्मः. काय करतो तो, की मन शुद्ध करतो. नेहमी आपण धर्माचं आचरण केलं की मन शुद्ध होतं. धर्माचं आचरण करणं म्हणजे काय, सतत मनात शुद्ध भावना ठेवणं. पुण्य करणं म्हणजे काय, पुण्य काय असं होतं की काय, असं तसं होत नाही. पुण्य करण्यासाठी मनात तेवढी सद्भावना हवी, शुद्ध भावना, अहंकार रहित भावना हवी आहे. लोकांचं कल्याण व्हावं ही भावना हवी आहे. भरभरून मनातून अशी भावना, आपलेपणाची, प्रेमाची, आपुलकीची, आदराची अशी भावना हवी आहे. प्रत्येकाबद्दल, चराचराबद्दल अशी भावना हवी आहे. तर अशी भावना जेव्हा होते मनाची, त्याच्यामुळे मन आपलं शुद्ध होतं. म्हणजे आपण सतत लोकांवर प्रेम करावं, लोकांची स्तुती करावी, अहंकार रहित राहायचं. म्हणजे काय, सारखं काय कुठं व्यक्त करायची गरज नाही. अरे कोणीतरी व्यक्त करतंय त्याच्यात आपण आनंद मानावा. कुणाला तरी बोलायचं आहे, चलच बोलू द्या. हीच वेळ म्हणजे काय माझं सगळं आयुष्य नाही.
नाही नाही, मी तर सारखीच व्यक्त करते. जरा मी 2 पावलं मागे थांबीन ना, काय बिघडलं कोणाला तरी काहीतरी व्यक्त करू दिलं तर. ह्याला म्हणतात स्वतःचा अहंकार घालवणं. प्रत्येक वेळी जर आपण 2 पावलं मागे राहिलो व्यक्त करण्यातून, तर ते काय आहे माहिती का? अव्यक्त कोण आहे बघा, सांगा तुम्ही मला. अव्यक्त कोण आहे? भगवंत अव्यक्त आहेत. आपण म्हणतो एवढा विश्वाचा आधार आहे, विश्वाचा आधार आहे. आता इथे कुठे भगवंत येऊन बसलेत खुर्चीवर असं दिसलंय का तुम्हाला? तरी सुद्धा ते विश्वाचा आधार आहे. म्हणजे हे विश्व त्यांच्या प्रेरणेने चाललंय, तरी त्यांना व्यक्त व्हायचंच नाही आहे बरं का. मग मी कोण मोठी? त्यांच्या पलीकडे जाऊन मी कोण आहे मोठी? काय असा पुरुषार्थ केलाय, काय असं मिळवलंय? मी सगळे जगाला चालवते का? मग मी व्यक्त का व्हायचंय? आणि जर असं करून करून आत्मसंयमाने जर आपण मागे राहिलो आणि स्वतःचा अहंकार कमी कमी करत गेलो, तर आपलं मन शुद्ध राहतं. दुसऱ्याबद्दल चांगली भावना आपल्या मनामध्ये आली पाहिजे. अर्थ काम उभौ लोके, उभौ म्हणजे दोघं. हे दोन्ही कोण? अर्थ आणि काम. हे दोन्ही केवळ काय आहेत? केवल भोगदायक, केवळ भोग देण्यासाठी आहेत. या भौतिक जगामध्ये आनंद देण्यासाठी आहेत. अर्थ म्हणजे पैसा आणि काम, कोणत्याही गोष्टीची इच्छा करणं, मला हे पाहिजे ते पाहिजे, किंवा मला हे कर्म करायचं आहे ते कर्म करायचं आहे, अशी कोणत्याही गोष्टीची इच्छा करणं आणि पैसा, हे दोन्हीही काय आहेत या जगामध्ये? केवळ भौतिक आनंद देणारे आहेत. तो आनंद संपणार आहे. आणि म्हणून जीवन ही एक साधना म्हटलं. आधी आपण या पातळीवर विचार करू. जीवन ही एक साधना म्हटलं तर साधना कशासाठी असते? हा माझा बेसिक प्रश्न आहे. साधना कशासाठी असते? काहीतरी साध्य करण्यासाठी साधना. त्यासाठी आपण जे साधन वापरतो तेही महत्त्वाचं आहे. आता देवाची जेव्हा आपण साधना करतो तेव्हा जप करतो. जपामध्ये काय? शब्द उच्चारतो किंवा मंत्र उच्चारतो किंवा ओंकार करतो किंवा शांत बसून राहतो किंवा जपमाळ हे एक साधन आहे त्याचं. आता असं करता करता साधन हे महत्त्वाचं आहे. साधना करतो आहे साधनाच्या साह्याने. साधन जे आहे त्याच्या साह्याने साधना करतो आपण. आणि साधना शेवटी कशासाठी आहे? कारण प्रत्येक गोष्टीला कारण आहे. मी जर वेळ देऊन बसत असतील तर त्याला काय अर्थ आहे की नाही? तर नुसतंच बसतो आपण दिवसभरात? नाही, नुसतं नाही बसू शकत. काहीतरी करायचं असतं, काहीतरी महत्त्वाचं केलं पाहिजे. अनेक प्रकारची कामं असतात. त्याप्रमाणे आपण सगळं बाजूला ठेवून साधना का करतो? तर काहीतरी साध्य करण्यासाठी. काय साध्य करायचं आहे? परमध्येय साध्य करायचं. परमध्येय काय आहे? बरं, तेही जाऊ दे. भक्ती साध्य करायची आहे. परमेश्वराची भक्ती साध्य करायची. मग ती साध्य होते का? ती साधन घेऊन ती भक्ती साध्य होते का? हे मला पुन्हा 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 परीक्षण केलं पाहिजे. आता मी जर एक पेन घेऊन वहीवर लिहायला लागले आणि मला काहीतरी एक विषय लिहायचा आहे. काही पाहून लिहिते, काही न पाहता लिहिते, जसे जसे मनात विचार येतील. मला एक विषय लिहायचा. आता तो मी विषय लिहिता लिहिता मी जर भरकटत गेले तर मी म्हणेन माझं साध्य होतंय का? नाही 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 नाही, हा पॅरेग्राफ नको आहे. अरे मी कुठे गेले, काय विषय आहे? म्हणजे मी काय करते की जे साध्य आहे ते प्राप्त होतंय का? नाहीतर नको म्हणतो ना आपण हा मार्ग. नाही नाही, हे नको. मग मी एखादं दुसरं पुस्तक पाहीन किंवा मग मी एखादं आणखीन काहीतरी ऐकीन. नाही नाही, हे बरोबर नाही. माझा जो विषय आहे त्याच्याशी हे बरोबर नाही. म्हणजे आपण काय करतो? परीक्षण करतो, हो की नाही? आणि जे साध्य आहे
त्याच्यासाठी साधना. मला अगदी खरं 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 स्वतःच्या मनाला विचारून सांगा की आपण जीवन ही एक साधना आहे. म्हणजे नुसतंच काय आध्यात्मिक जीवन ही साधना नाही आहे, ती तर एक वेगळी साधना आहे, त्याच्याकडे आपण नंतर पाहू. पण ज्यावेळी आपण जन्माला येतो काही वर्ष तर आपल्या अज्ञानामध्ये जातात, कारण आपण लहानच असतो, ते माफच असतं आपल्याला. परंतु त्याच्या पुढे ज्यावेळी आपल्याला समज येते, त्यावेळी आपण काय करतो? विचार करायला लागतो ना. त्यावेळी आपण विचार करायला लागतो की हां, याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय. कधी कधी फार लवकर समजतं जीवन हे असंच आहे, कमी जास्त होत असतं. अजून मोठं झालं की अजून समजतं जे काही मिळतं आपल्याला त्यात सगळ्याचा नाश होतोय. मग शरीराचा सुद्धा नाश होतो. लोकांचं बघा काय चाललंय, हां हेच आपलं होणार, असं एक आपल्याला समजत जातं आणि आपण मॅच्युअर होत जातो. आता मला एक सांगा, तसं खरं पाहिलं तर जीवनाच्या प्रत्येक पायरीवर असं मी काही म्हणत नाही की फार दुःखच दुःख आहे, असं माझं म्हणणं नाही की दुःखच दुःख आहे, फार वाईट आहे जीवन आणि फार चांगलं आहे, असं माझं काहीही म्हणणं नाही. जीवन हे कशासाठी आहे? आपण असं म्हणतो का, अहो आज पाणी किती छान आहे, पाणी हे छानच असतं, सगळं स्वच्छ करतं, ते पाणी हे सगळं स्वच्छ करतं, त्यामुळे ते छानच असतं. ते काय पाणी आज हिरवं येणार आहे, उद्या निळं येणार आहे, परवा बिना रंगाचं येणार आहे, असं थोडी आहे. पाणी हे स्वच्छच असतं, पाणी हे सगळं धुवून काढतं. त्याप्रमाणे आपलं जीवन हे चांगलं आहे, वाईट आहे नाही आहे. वासना धुवून काढणारं हे जीवन आपण बनवायचंय. वासना, सगळ्या जन्मांच्या वासना धुतल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यासाठी काय आवश्यक आहे? त्याच्यासाठी शुद्ध मनाचा साबण वापरणं आवश्यक आहे. शुद्ध मनाचा साबण, बुद्धीचं डिटर्जंट वापरणं आवश्यक आहे. हे सगळं वापरून सत्सद विवेक बुद्धी पाहिजे, सत असत करण्याची विवेक बुद्धी पाहिजे, काय योग्य काय अयोग्य, आणि मन हे कायम शुद्ध पाहिजे. काय दुसरं काम आहे त्या मनाला? का ते वाईट करायचं? कुणाबद्दल एवढीशी वाईट भावना आली की लगेच आपल्याला समजलं पाहिजे की नाही, हे मन हे भगवंतानी दिलेलं साधन आहे मला साधनेसाठी, त्याचा उपयोग मला केवळ साधनेसाठीच करायचा आहे, केवळ आणि केवळ साधनेसाठी करायचं आहे. मग आता मला सांगा, या जीवनामध्ये जी आपली साधना चालली आहे, काय साधना चालली आहे? आपल्या वासनांचा क्षय करण्यासाठी आपण कर्म करतो आहोत. कर्म साधना आहे. कुठलंच कर्म हो इतकं सोपं नाही. काही कर्म अंगवळणी पडल्यासारखी आपण करतो, काही मारून नेतो आणि काही धाडसाने साहसाने करतो, पण करतो म्हणजे करतो. आणि जीवनात कर्म करण्याची हातोटी आपल्याला चांगली येऊन जाते. हे सगळं ठीक आहे, मान्य आहे. आपण पराक्रमी बनतो. प्रत्येक मनुष्य हा काय आहे? पुरुषार्थ गाजवतो. कोणी 2 पुरुषार्थ गाजवतं, कोणी 3 पुरुषार्थ गाजवतं, कोणी 1 पुरुषार्थ गाजवतं. म्हणजे जीवन ही साधना आहे. मग आता त्या साधनेतनं साध्य काही होतं आहे का? हां, साध्य होतं आहे का? म्हणजे जीवन तर उन्नत झालंच पाहिजे. आज आहे त्याच्यापेक्षा उद्याची परिस्थिती चांगली झाली पाहिजे. परंतु इच्छा आणि जीवन उन्नत होणं म्हणजे अर्थ कमावणं, पैसा कमावणं आणि धर्माने वागणं आणि इकडे म्हणजे अहंकाराच्या बाजूला होणं, अहंकारापासून बाजूला होणं. खरं म्हणजे कशाची संबंध नाही. मी पैसा कमावला समजा फॉर एक्झाम्पल, तर मी खुश,
नाही संबंध. मी खुश म्हणजे काय, फक्त आपल्या जीवनात आपण वरची पायरीने चढलो, हां, आपली उन्नती झाली, एवढंच. ही खुशी ठीक आहे. पण मी म्हणजे श्रेष्ठ आणि लगेच दुसरा म्हणजे कनिष्ठ हे व्हायला लागतं. बाधा आहे ती बाधा. या मायारूपी जगतामध्ये जर आपली उन्नती झाली भौतिक, तर आपल्याला अहमची बाधा लागते. त्याच्यामुळे हे सगळं जीवन किडलेलं आहे. मग माझी ही जीवनरूपी कष्टाची साधना आहे. ही कर्म करतो आहे आम्ही सगळ्या कठीण परिस्थितीला तोंड देऊन. एवढे कष्टाची साधना करून आम्हाला काही साध्य होतंय का? हे आधी फिजिकल म्हणजे भौतिक जगतातलं आपण आधी पाहिलं आणि आता आपण आध्यात्मिक जगतातलं पाहू. माझं हे जे जीवन आहे, हे मानवी जीवन, परत सांगते मी, परमेश्वराची अत्युच्च कलाकृती. का तर परमेश्वराला अभिमान वाटतो की मानवी जीवन मी निर्माण केलं आहे. इतकं सूक्ष्म आणि इतकं छान जीवन निर्माण केलं आहे आणि आपल्याला ते आयतं मिळालं आहे, तर त्याचा मी काय उपयोग करून घेते आहे. आणि माझ्या जीवनाचं अतिउच्च ध्येय काय आहे? मानवी जीवनाचं अतिउच्च ध्येय काय आहे? तर आत्मप्राप्ती करून घेणं, स्वतःचं स्वरूप समजून घेणं. आता हे या साधनेनी मी अशी साधना करते का की ज्या साधनेनी हे साध्य होतं आहे? का केवळ अन्न वस्त्र निवारा भागवून जायचंय, संपवायचंय जीवन? हे तर अगदी मानवी जीवनात म्हणजे मुरलेलं आहे हे सगळं. जन्माला आलो, अन्न वस्त्र निवारा हे मुरलेलं आहे आपल्या अंगात. त्यात काय मिळवायचं? ते मिळतंच. पोट दिलंय म्हणजे पोटाची तो व्यवस्था करतोच. आणि सगळं त्याला माहिती आहे ना, करायची नाही करायची व्यवस्था सगळं त्याला माहिती आहे. काय कशात कोणाचं कल्याण कशामध्ये आहे ते. अर्थ म्हणजे पैसा हे जरी आपलं प्रथम प्राप्तव्य असलं तरी सुद्धा तेच अंतिम प्राप्तव्य नाही. त्याचीच जास्तीत जास्त मनुष्याला बाधा आहे. मिळालं नाही की तळमळ तळमळ तळमळ, आणि मिळालं की त्याच्यास इतका अभिमानी अहंकारी कोणी नाही. अशी गंमत आहे. हे खोड आहे. म्हणजे ॲटोमॅटिक सगळं मन बदलून जातं आपलं. आणि आपल्याला काय करायला हवं आहे की भावनिक आणि बौद्धिक म्हणजे मन आणि बुद्धी ही आपण व्यवस्थित ठेवली पाहिजे. त्या पातळीवर आपण काम केलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला या ऋषीमुनींनी सांगितल्याप्रमाणे काय होतं, सर्वांबद्दल सर्वांचं कल्याण व्हावं असं वाटायला लागतं. आणि परत सांगते की ज्यावेळी आपल्याला या जीवनात काहीतरी भौतिक जीवनात मला काही मिळवायचं आहे समजा, तर त्याचं महत्त्व किती शेवटी हे सगळं सोडून 4 वर्षांनी घ्यायचं. आपण जेव्हा म्हणतो नाही या घरात काही नाही वाढवायचं, हे काय, हे घर भाड्याचं आहे, सोडून जाणार आहे आम्ही, असं म्हणतात लोक. म्हणजे कितीतरी ठिकाणी मी पाहिलेले. म्हणजे हे कसं भान असतं, तसं आपल्याला कायम आपल्या अंतचं भान असलं पाहिजे. अरे नाही, हे किती वर्ष आहे, म्हणजे जणू काही पुढे हातपाय नाही हल्लं म्हणजे काय करायचं, किती वर्ष आहे हा मात्र हिशोब दर क्षणाला आपल्याला लागला पाहिजे. आणि मग बघा तुम्ही, अहंकार शिवणारच नाही. कारण आता मला काही नकोच आहे, जे आहे त्यातून सगळं भागतंय. बघा, हे ठरवून टाकावं माणसाने. 50 वर्ष झाली वयाची की एकदम स्टॉप, सगळं विकत घेणं बंद. एक अन्नाची सोय झाली तर
कारण जे आहेत तेच उलट खूप पसरे वाढवले ते काढायला लागावं. कारण हल्ली पुढच्या पिढीला काही नको असतं. आणि माझं तसंही म्हणणं नाही की काही द्यायचं नाही, परंतु त्यांच्या सगळ्या गरजा वेगळ्या आहेत. ऑनलाईन सगळं काम चालतं. कित्येक वेळा हे पुढे तर अजून काही वर्षांनी कढाया तवे लागणारच नाहीत, कारण सगळं ऑर्डर मागवल्या जातील. असं जीवन खूप बदलतंय. आपल्यापुरता जर आपण विचार केला तर 50 लिमिट आहे आणि त्याच्या पुढे एक सगळं कमी करून टाकायचं. कारण गरजाच कमी होतात. गरजा जरी कमी नाही झाल्या आपल्या तरीसुद्धा आपल्याला आता फारसं काही आणायची गरज नाही. आता हे सगळं कशासाठी? किंवा आपण खूप व्यक्त झालो, साधारण 21 वयापासून 50 वयापर्यंत व्यक्त झालो. आता ह्याच्या पुढे व्यक्त आपण व्हायची गरज नाही. स्पेस द्या जगातल्या लोकांना. आता 20 ते 50 वयाची कोण मुलं आहेत, चला त्यांना व्यक्त होऊ द्या. हा जर दृष्टिकोन आपण डोळ्यासमोर ठेवला तर या जगात स्पेस निर्माण होईल. मनुष्य खूप आनंदी होईल आणि आपल्याला पुढे जाऊन आपल्याला स्वतःला सुद्धा स्पेस नाही का निर्माण होत. व्यक्त म्हणजे अरे शेवटचा क्षण कधी आला आणि कधी आपल्याला उचलून नेलं कळलं नाही, तोपर्यंत व्यक्तच होत बसलोय आपण. आपल्याला तर अव्यक्ताकडे गाडी न्यायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे काय वैराग्य आणायचं असं नव्हे, करायचंय सगळंच. कर्म तर शेवटच्या क्षणापर्यंत सोडायचं नाही, परंतु व्यक्त होणं. 50 म्हणजे पीक, शिखर गाठलं. 50च्या पुढे ते सगळं सोडून आजकाल काय म्हणतात त्यांना, ते काय म्हणतात बरं, वयस्कर लोक, त्यांचं ते ग्रुप असतात सगळे, नाही का, प्रौढ लोकांचे ग्रुप असतात सगळीकडे. काय बरं ते ज्येष्ठ नागरिक. मग ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा जास्तीत जास्त व्यक्त होता यावं म्हणून काही माझं म्हणणं नाही, तुम्ही आनंद उपभोगा, परंतु शेवटच्या दिवसापर्यंत व्यक्तच होऊ नका. म्हणजे जा, कुठे जायचं, ट्रिपला जा, मजा करा, गाणी म्हणा, काहीच हरकत नाही, पण हे व्यक्त होणं हळूहळू कमी केलं पाहिजे. का तर जे जीवनाचं परमध्येय आहे, आलेलं चान्स इतका सहज सोडायचा आहे का? म्हणजे मानवी जीवन हे मिळालं याची किंमतच आपल्याला वाटत नाही. त्यामुळे हे मानवी जीवन संपलं तरी चालेल, मी आपला व्यक्तच होत बसतो आणि ह्यांना मी गाणी म्हणून दाखवतो, त्यांना कविता म्हणून दाखवतो. अरे हो, तुम्ही चांगले रचनाकार आहात आणि इतके 30 वर्ष व्यक्त होण्याचा चान्स होता तुम्हाला. बस, म्हणजे कुठेतरी एक लिमिट असलं म्हणजे काय होतं, आपल्या जीवनात आपल्यासाठी स्पेस तयार होते. स्पेस म्हणजे जागा. कशासाठी ती जागा आहे? आता मला काही नाही, मला शांतपणे परमेश्वराचा शोध घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी मला अभ्यासासाठी मला आता वेळ काढायचा आहे. आणि हल्ली तर इतकं सुखवस्तू जीवन आहे माहिती का, की काही विचारू नका. सोयी असतात सगळ्या, अनेकांकडे सगळ्या सोयी असतात. मग ते हे साधनेमध्ये, आणि सोयी जरी नसल्या तरी त्या साधनेला काही वेळ नाही लागत. आपल्या फक्त मनामध्ये पसारा आहे. तो मनातला या मायामोहाचा पसारा कमी केला ना की मग ती जागा निर्माण होत राहील परमेश्वराच्या भक्तीसाठी.
आणि अर्थाला महत्त्व आहेच, धनाला महत्त्व आहे. किती महत्त्व बघा तुम्ही, सोन्याला किती महत्त्व असतं आपल्याकडे, खूप महत्त्व आहे. खूप सणांना जाऊन मुद्दाम सोनं आजही घेतात आणि चांगलं आहे ते, की त्याच्यामुळे ऐश्वर आहे. पण ठीक आहे, पण किती महत्त्व आहे. ते लॉकरचं धन होतं आणि बंद ह्याच्यात सोनं पडून राहतं. म्हणजे त्या लक्ष्मीची किंमत काय केली आपण, तू कपाटात बस, बाहेर यायचं नाही कधीच. असं इतकं महत्त्व नाही आहे. धनाला सुद्धा, पैशाला सुद्धा किती महत्त्व आहे. हां बघा तुम्ही, झाडाला पाणी घातलं, झाडांनी फळं दिली. हे कसं आहे, बस एक कर्म केलं त्याचं फळ मिळालं. तसंच पैशाचं आहे. पैसे दिले, वस्तू घेतली, गरजा इतक्या कशाला ठेवायच्या आहेत. धूमधडाक्यात गरजा नाही, वयोमानानुसार त्या गरजा कमीच झाल्या पाहिजेत, 50 वयाच्या पुढे. आणि असं जर आपण केलं म्हणजे कसं सगळं जीवन आखीव रेखीव राहील आपलं. आणि म्हणजे थोडासा विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. आणि ह्याच्यात अनेक मतमतांतरं असू शकतात. प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे. हां त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटीज वेगळ्या असतील. काही माझं म्हणणं नाही, पण रिस्पॉन्सिबिलिटीज आणि कर्म आणि धन आणि पैसा आणि अहंकार याचा काही एक संबंध नसतो. कर्माच्या मार्गाने कर्म होत राहतात. अहंकार हा शेवटी त्याच्यापासून आपण लांब राहायचं असतं. म्हणजे आपलं मन शुद्ध राहतं. लोकांविषयी चांगली भावना ठेवायची असते आणि कर्म ही शेवटच्या क्षणापर्यंत करायचीच आहेत. पण एकच एक बॅकग्राऊंड चालू पाहिजे की शेवटी अंतिम ध्येय आपल्याला गाठायचं आहे. भगवान शंकराचार्य म्हणतात, सुखतः क्रियते रामा भोग पश्चात नाही, सुखतः क्रियते रामा भोगः पश्चात् हन्त शरीरे रोगः यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुंचति पापाचरणं. शंकराचार्य काय म्हणतात, सुख जे असतं ते मनुष्य अविवेकीपणाने उपभोगतो. म्हणजे काय, सुख येतं बरं का, सगळं येतं, सुख येतं, दुःख येतं आणि ते ॲटोमॅटिक तुम्ही भोगा की नको भोगू ते भोगलं जातं ॲटोमॅटिक, तर ते चालतं. पण त्याच्यात रस घेऊन जर भोगलं तर ते काय आहे, ते वाईट आहे. सुख हे नेहमी असंच भोगलं जातं वाईट मार्गाने. म्हणजे वाईट मार्गाने याचा अर्थ काय, अविवेकीपणाने. म्हणजे हा त्याच्यात अहंकार वगैरे मिक्स करून ते सुख भोगलं जातं. पश्चात हन्त शरीरे रोगः, आणि नंतर मग काय होतं, शरीराला रोग येतो आणि तो रोग आपल्याला मारून टाकतो. यद्यपि लोके मरणं शरणं, मृत्यू जरी अटळ असला तरी तदपि न मुंचति पापाचरणं, तरी सुद्धा तो आपलं पाप सोडू शकत नाही. इतका तो पापाच्या अधीन होतो मनुष्य, गुलाम होतो त्याचा, असं शंकराचार्य म्हणतात. कारण सुखाचे उपभोग घेणारं हे जे शरीर आहे, हे इंद्रिय, हे सुखाचे उपभोग घेणारं आपलं मन असतं. पहिली गोष्ट, ते मन शेवटी मला उपभोग पाहिजे, मला ते सोनं आणायचं, मला ते 40 तोळे सोनं आणायचं, अरे त्याच्यासाठी मला कमावलं पाहिजे. मग मी घरात काही करत नाही आणि 8 तास IT ची नोकरी करते आणि अगदी
किती 60-60 हजार 80-80 हजार पगार कमावते आणि मग ते मला 8 तोळे सोनं आणायला मिळतं. अरे हे काय जीवन नाही आहे, हे जीवन नाही आहे. इंद्रियांना थकवून टाकतं ते. आपल्याला जरी सुख वाटत असलं त्याच्यात तरी ते इंद्रियांना थकवून टाकतं. मन कसं करतं, प्रक्षुब्ध करतं. म्हणजे अगदी मनामध्ये खूप विकार निर्माण होतात आणि शेवटी इतकं थकून जातो की आपली बुद्धी मंद होते. आता मला काही कळत नाही आहे, आता मला काही नको आहे असं आपण म्हणतो. आपली बुद्धी मंद होऊन जाते आणि शेवटी केवळ उपभोग मिळवण्याची आपली प्रवृत्ती कायम राहते. मन आपलं संयमित होत नाही, सुसंस्कारित होत नाही, बुद्धी सुसंस्कारित होत नाही, बुद्धी विवेक करत नाही, सत असत यातला विवेक करत नाही आणि बघता बघता मानवी जीवन संपून जातं. कशाचं काहीही प्लॅनिंग नाही आणि तरीसुद्धा आपण काय म्हणतो, मनुष्य हसत हसत गेला. जावंच त्यांनी, हसत हसत जावं. कोणत्या अर्थाने हसत हसत? त्याच्या मनामध्ये पूर्णपणे ज्ञान आणि भक्ती भरलेली आहे, अशा हसण्याने त्यांनी जावं. शुद्ध मन आहे. कशासाठी हे सगळं? कशासाठी? काही समाजाचे नियम पाळण्यासाठी नाही आहे, परंतु त्याचंच पुढच्या जन्मामध्ये कल्याण व्हावं म्हणून शेवटच्या क्षणी जो विचार येतो तिथेच आपण जातो. चक्क म्हटलंय ना भगवंतांनी, नाही का? हा श्लोक आपल्याला सविस्तरपणे शंकराचार्य काय म्हणतात हे पुन्हा पाहावं लागणार आहे. आता आपण सविस्तरपणे पुढच्या वेळी बघूया. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय.